नमस्कार. पुन्हा एकदा मी हजर झालेलो आहे आपला नेहमीचा कार्यक्रम घेऊन, गप्पा इन्फॉर्मल. आता एव्हाना तुम्हाला सवय झालेलीच असेल की या कार्यक्रमामध्ये मी माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मित्रांना गप्पा मारायला बोलवतो. पण आज थोडासा मी कन्फ्यूज आहे, कारण आज ज्याला मी इकडे बोलवणार आहे ना त्याच्याबद्दल नेमकं काय सांगावं हा प्रश्न पडलाय. अहो, कारण एक माणूस काय काय करतो, म्हणजे हा उत्तम गीतकार आहे, कवी आहे, हा चांगला अभिनेता आहे, हा मिमिक्री आर्टिस्ट आहे, लेखक आहे, आणि हे कमी म्हणून की काय, हा जादूगारही आहे. आणि सध्या याचे कार्यक्रम चालू असतात माइंड इट या नावाने. आमंत्रित करूयात माझा मित्र केदार परुळेकर. वा, हाय केदार. हाय हाय अमोल. कसा आहेस? ग्रेट, मस्त मस्त. इट इज नाईस टॉकिंग टू यू. हे जे काय तू नवीन सुरू केलेलं आहेस इन्फॉर्मल मीट, इट्स अ फॅब्युलस आयडिया अँड आय एम व्हेरी हॅपी टू कम हिअर विथ यू. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे एका हाकेला पटकन मित्र एवढे धावून येतात ना, इतकं बरं वाटतं. 25-1 वर्षाची ओळख असेल आपली, जास्तच. हो हो, जास्तीच. आणि तरी असा एक प्रश्न पडतो की केदार बद्दल हे सांगू ते सांगू, अमुक तमुक. तो कविता करतो, गाणी लिहितो, लेखन करतो, जादूचे प्रयोग करतो, व्हॉइसिंगचं काहीतरी करतो. प्रत्येक वेळी हे जरी सांगितलं तरी पुढच्या वेळी तू काहीतरी वेगळं काय करशील याचा काही नेमच नसतो. त्यामुळे ते एक डिफिकल्ट पण असतं, करायलाही डिफिकल्ट असतं, मजाही येते, आणि त्यामुळे काही फायदे आणि काही तोटे असे दोन्ही गोष्टी होत असतात. फक्त इट इज व्हेरी चॅलेंजिंग ऍक्च्युली की एखाद्या माणसाची एखादी इमेज बनवायलाच आयुष्य जातं, आणि आपली एक इमेज बनल्यानंतर दुसऱ्या इमेज मध्ये परत अख्ख्या रसिकांनी ऍक्सेप्ट करणं आणि त्या फील्डमध्ये पण पुढे जाणं हे जास्ती चॅलेंजिंग असतं एव्हरी टाइम. आपली पहिली ओळख जी झाली ती जादूच्या प्रयोगांमुळे. हो, त्यावेळी तू जादू आणि हिप्नोटिझम. हा, तर त्यावेळी आपण पहिल्यांदा भेटलेलो आणि त्यावेळी तू जादूचे प्रयोग करायचा, तेही अर्थातच फॅसिनेटिंगच होते. पण आज तू त्या जादूच्या प्रयोगांना फार वेगळ्या लेवलला नेलेले आहेस. हो, म्हणजे ऍक्च्युली जादू आणि म्हणजे जादूचे प्रयोग मी बरेच वर्ष करतच होतो, पण जादू सारखंच काही काळ दिसत होतं ते म्हणजे मेंटलिझम. आणि मेंटलिझम हे जादूच आहे असं समजून मी पहिलं मेंटलिझमकडे आकर्षित झालो. किंबहुना मेंटलिझम सारखे बरेच इफेक्ट मॅजिकमध्ये असतात, त्यामुळे आपण ते बघत जातो. आणि नंतर मग कळायला लागलं की मेंटलिझम हे स्वतंत्र एक वेगळंच क्षेत्र आहे, फील्ड आहे, सायन्स आहे. मग त्याचं वेगळं 17 वर्ष मी शिकलो साईड बाय साईड, आणि मग आता ते कार्यक्रम सुरू केले. पण हे आहे काय मेंटलिझम, म्हणजे नेमकं काय असतं? आपल्या मनातली शक्ती असते, तीच आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगनी वापरायची असते, आणि मनाच्या सामर्थ्यावर आपण काय काय करू शकतो ह्याचे वेगवेगळे प्रयोग असतात. म्हणजे एक शिकून झाल्यानंतर ते कार्यक्रम मी वेगळ्या एंटरटेनिंग पद्धतीने बांधला अख्खा कार्यक्रम. म्हणजे इतकी लोक फॅसिनेट होतात की ती आता मी मोठ्या ऑफिसरचं आयुष्यातलं फर्स्ट क्रश काय असेल ते ओळखलं होतं, आणि त्यांनी नंतर मला बाईट पण दिलाय किंवा त्या बाईटमध्ये सांगितलं की आय वॉज व्हेरी मच शॉक दॅट मी स्वतः 15 वर्ष त्या नावाचा विचार केला नव्हता, आणि अचानकपणे त्यांनी कसं काय मनातून ओळखलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी कुठच्याही प्रकारे स्पिरिच्युअल काही बोलत नाही किंवा मोटिवेशनल बोलत नाही. इट इज आउट अँड आउट एंटरटेनिंग शो ऑफ माइंड पॉवर. बरोबर. फक्त आपल्या इकडे न झाल्यामुळे लोकांना माहित नाही, जसं बघतायत लोक तसे फॅसिनेट होऊन येत आहेत, त्यामुळे रिपीट ऑडियन्स खूप आहे. 5-5, 6-6 वेळा लोक बघायला येतात. इकडे तू मगाशी म्हणालास की तू त्या ऑफिसरचं पहिलं क्रश काय होतं वगैरे ओळखलं, कारण तू त्याचं क्रश पहिलं ओळखतो, घरी गेल्यावर बायकोने धोपटलं असणार त्याला. नाही, पण त्याच्या बायको समोरच ओळखलं,
आणि त्याची आणि त्याच्या बायकोची परमिशन असतानाच ओळखलं, कारण त्यांनी विचार केला नसता तर मी ओळखू शकलो पण नसतो. त्याने बायकोला सांगितलं होतं की नाही ते बघायला पाहिजे, नाही तर बायकोला माहित असेलही नसतं. कदाचित, किंवा ते लोकांना वाटतं की अरे ह्याच्या मनातलं ओळखता येतं, चला ह्याला विचारूया आणखी काय काय. आणि मला बऱ्याच वेळा ऑफर्सही आले ना अशा, की जरा तुम्ही आमच्या ह्यांच्या मनातलं ओळखून सांगाल का. म्हणजे कंपन्यांचे ऑफर्स, काही काही लोकांच्या, बाबा ह्याच्या मनात तुला आम्ही मिटिंगला घेऊन जातो, त्याच्या मनात किती कोटेशनचा आकडा असेल सांग. म्हटलं हो तसं नाही ओळखता येत, तो कशाला सांगणार. इट इज ऍज गुड ॲज टेलिंग टू समवन. त्यामुळे मला असं नाही की ह्या कलेचा कुठचाही दुरुपयोग मलाही घेता येत नाही आणि कोणालाही घेता येत नाही, पण असं आहे. आहे ते इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मंडळी, तुम्ही सुद्धा कधीही जेव्हा केव्हा तुम्हाला एक छोटीशी जाहिरात दिसेल पेपरमध्ये की ज्याच्यामध्ये केदारचं समथिंग असं काहीतरी एक ऍक्शन असते Mind it. आणि त्याच्यावरती माइंड इट असं लिहिलेलं असतं. एक माइंड इट साऊथच्या लोकांनी फेमस केलेलं आहे, यांना रास्कला माइंड इट, ते वेगळं आहे. पण ह्याचं माइंड इट जे आहे ते माइंड ब्लोईंग आहे, त्यामुळे ते नक्की बघा. आणि केदार, जादू आणि माइंड इट बद्दल आपण बोललोय बरंच, थोडंसं कवितांकडे वळूयात ना रे. तू कवितेकडे कसा वळलास? कवितेकडे कसा वळलो, खरं तर हे आयुष्यात होत गेल्या गोष्टी. म्हणजे मी जादू करत होतो, मिमिक्री करत होतो, मग शब्दभ्रम करता करता मी बरेच वर्ष कविता लिहित होतो. म्हणजे असं नाही की बाबा मी प्रोफेशनली लिहित होतो. माझी आई कविता करायची, असे हौशेनी करायची आणि बरेच वर्ष करत होती. तिचं बघून बघून, किंवा माझे मामा एक असेच ते काहीतरी गमतीशीर कविता करून पाठवायची आईला वगैरे. तर त्यांच्याशी मी त्या वयात लहानपणापासून एक पत्रव्यवहार जो असतो तो त्यांनी कवितेतून दिलं की मी कवितेतून उत्तर देतो, असं हौस म्हणून कधीतरी सुरू झाली. आणि नकळत कुठेतरी ती अंगात कविता, काव्य आणि त्याचा फॉर्म भिनत गेला. आणि तो भिनल्यानंतर ज्या वेळेला मी खरोखर एक माझी या टोपीखाली दडलंय काय म्हणून सिरियल माझीच होती एक दूरदर्शनवर, ज्याच्यामध्ये मी बावला घेऊन होतो, म्हणजे टॉकिंग डॉल्स व्हेंट्रलॉकिझमचं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एपिसोडला एक एक गाणं असायचं आणि ते कोणतरी लिहून देणार होतं. तर अचानक आमचा मित्र शैलेंद्र बर्वेला, रे केदार पण काहीतरी लिहितो, त्याला सांगा ना. मग मी पटकन तिथे लिहिलं आणि ते एवढं अपील झालं, आवडलं लोकांना की ते प्रचंड, त्यांनी सांगितलं नाही तर सगळ्या भागांच्या कविता तूच लिहायच्यास. मग त्या प्रत्येक भागातली कविता लिहिता लिहिता ते झालं. त्याच्यानंतर मी आणखी काही काही लिहित गेलो आणि अचानक एक दिवस शिवाजी पार्कला आम्ही मित्र बसलेला असताना अमोद जुवेकर माझा मित्र आहे, तो आला आणि सांगितलं, केदार तू कविता फार गाणी छान लिहितोस, तर माझ्यासाठी लिहिशील का, मला एक अल्बम करायचा आहे. आणि म्हटलं लिहीन ना. आणि त्यांनी चाली सगळ्या रेडी होत्या, त्याच्या सगळ्या चालीवर मी उलटे शब्द लिहिले आणि तो आमचा पहिला अल्बम झाला, ज्याच्यात वैशाली सामंतला आम्ही घेतलं होतं, कारण ती त्यावेळेला जस्ट नवीन हात नका लावू माझ्या साडीला हे तिचा अल्बम गाजला होता. सो वेड्यामना हा आमचा अल्बम पहिला आला. आणि वैशाली सामंतने ऍज युजल फार सुंदर गाणी गायली. वैशाली सामंत, अजित परब, शिल्पा पै, बरेच सगळेच चांगली होती लोक, सगळ्यांनीच गायली. अभिजित राणी, मुख्य म्हणजे गाणी खूप छान होती. नाही, अमोदनी छान, चाल पण खूप छान अमोद जुवेकरचे होते सगळ्या चाली. आणि सुदैवाने शब्दही चांगले. आणि त्याच्यानंतर एवढं सिरियसली घेतलं, मग मी गाण्याचा कार्यक्रम माझा बसवला ऋण शब्दांचे म्हणून. मग तो खूपच आता 13-14 वर्ष तो खूप चालला, गाजला. बरेच मान्यवर साहित्यिक सगळेच वारंवार येऊन गेले. इकडे आता केदारच्या कवितांचा विषय आहे, तर केदार मला एक डेफिनेटली इकडे उल्लेख करावासा वाटतो, तो म्हणजे कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांचा. कारण मित्रांनो, मंगेश पाडगावकर हे आपल्याकडे मराठी कवींमधलं एक मोठं नाव. आणि एवढ्या दिग्गज माणसाने केदारला एक मोठं सर्टिफिकेट दिलेलं आहे. गेले 2 तास जवळजवळ केदार परुळेकर यांची गाणी आणि त्यांच्या कविता मी तल्लीन होऊन ऐकत होतो. या 2 तास कविता अशा ऐकल्यानंतर मला एक गोष्ट निश्चितपणे कळली, ती अशी की मी आता लिहिणं थांबवलं तरी चालेल. हे माझ्यासाठी अवॉर्ड आहे, पुरस्कार आहे तो. प्रश्नच नाही. खरंच खूप मोठा सर्टिफिकेट आहे हे. विषय आहे तर याच्यावरती एखादी तुझी कविता ही व्हायलाच हवी. मग पाडगावकरांची कवितेवरचं जे माझं काव्य आहे ते मी सादर करतो. अरे मस्त
मला वाटतं प्रेम म्हणजे ना. हा, त्यांनी जे प्रेम म्हणजे प्रेम असतं, हो. तुमचं आमचं सेम असतं असं त्यांनी लिहिलंय. बरोबर. तर त्याच्यावर माझा थोडासा वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे हे विडंबन नाहीये त्या काव्याचं, त्यांचे शब्द आहे, म्हणजे त्यांच्या शब्दाच्या अर्थाचा हा वेगळा दृष्टिकोन आहे. मला सर्वात आनंद झालेला म्हणजे पाडगावकर माझ्या घरी त्यांच्या गेलं तेव्हा ते म्हणले, तुमची कविता मला ऐकव. तेव्हा मी ही ऐकवली आणि ते एवढे हसत होते. म्हटलं त्यांच्या घरी त्यांच्या समोर त्यांना ऐकवताना जो काय आनंद मिळत होता तो अफलातून होता. डेअरिंग आहे, मोठं डेअरिंग आहे ते. हा, खूपच मजा आली. म्हणजे इतकं थ्रिलिंग होती ती मुवमेंट. असं नंतर ऐकवतो. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काय तरी छान छान मुली पटवतात एक काळा ठिक्कर फिरत असतो गोरी बरोबर थेट. वा. मधले काही रंग असतात की नाही, सावळा, गहुवर्णीय, गव्हाळ, उजळ, काजळ लावावं तसं तिला ते चिकटलेलं असतं. कुणाचीच नजर लागणार नाही असं तिचं म्हणणं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. काही मुली खरंच किती गोड लाजतात ना. तसंच काही मुली खरंच किती गोड लाजतात. काही मुली खरंच किती गोड हसतात. काही मुली खरंच किती गोड वागतात. काही मुली खरंच किती गोड असतात. कुठे मिळतात अशा मुली दुसऱ्यांना? आमच्याच वेळी नेमक्या अशा किती माशा शिंकतात. त्यांच्या सर्दीवर जर औषध मिळत असतं. जाऊ दे, प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. काही मुलं पोरी यू पटवतात. यू अशी टिचकी वाजून पटवतात बाबा, जमतं त्यांना. तसं काही मुलं पोरी यू पटवतात. काही मुलं तिच्यासाठी आयुष्य झिजवतात. काहींचं एकीशी पटत नाही, चला समजू शकतो. काहींचं एकीशी पटत नाही. काहींचं एकीवर भागत नाही. बिनसलं की दुसरी लगेच हजर असते. काय मात्र साल्यांची बेरकी नजर असते. कधी कधी प्रश्न पडतो, असं काय प्रतिभा संपन्न बोलत असतील ते आपल्यापेक्षा वेगळं, पण तरीही त्यांचंच जुळलेलं असतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. आता महत्वाचा भाग, पूर्णतः पूरक जोड्या फारच क्वचित सिद्ध होतात. लग्नानंतर 25 वर्षांनी पूरक म्हणण्यास पात्र होतात. पण तोपर्यंत तारुण्यावर वार्धक्याचं सावट असतं. आता म्हातारपणी भांडण नको म्हणून मनही थोडं सावध असतं. शेवटी तेही एकच म्हणतात, हो, प्रेम आंधळं असतं. मला वाटतं तेवढंच काय ते एक प्रेमात सेम असतं. बाकी तुमचं आमचं सेम म्हटलं तरी सेम कधीच नसतं. प्रेम करणाऱ्या लोकांचं नशीबच वेगळं असतं. ग्रेट, खरंच ग्रेट, मस्त, मजा आली. कॉलेजमध्ये असताना मी सुद्धा घेतलेला हा खूप अनुभव आहे. हा बहुतेक सगळे कवी घेतात की अरे हा कविता म्हणणार रे आता, अशी प्रेक्षकांची एक अवस्था असते. पण तुझं खरंच मी मनापासून कौतुक करतो की तुझी कुठचीही कविता कधीही समोरचा माणूस इतक्या निरुत्साहाने कधीच ऐकू शकत नाही. मुळात कसं आहे माहिती आहे ना, म्हणजे माझं कविता लिहिताना एक गंमत, सर्वात महत्वाची गोष्ट मी जी पाळली आयुष्यभर किंवा जी लहानपणापासून अंगभूत आली किंवा काही आली, ती म्हणजे सोपे शब्द. अगदी. बऱ्याच वेळा मी पूर्वीच्या काळी असं बघितलेलं, म्हणजे जे काय शाळेत शिकवायचे किंवा कुठेही काही असं इन जनरल किंवा कोणी सांगायचं, त्या पद्धतीने असं वाटायचं कोणाला, लोकांचं मी बघितलं की त्यांना त्या कवितांचे शब्द समजायला जड जात आहेत. मग हे कुठेतरी माझ्या डोक्यात बसलं की हे कवितांना का कंटाळतात एवढ्या सुंदर कविता असून, तर त्या त्यांना कळतच नाहीये. आणि जे कळत नसेल त्यामुळे ते त्याच्यापासून उगाच अनविद्या राहतात. मग आपण का तसं लिहावं जे कळणारच नाही. खरंय. आणि मी काही वर्षांपूर्वी असे कवी बघितले
की जे फार चंद्राला सूर्याचं उपमा देऊन ते काहीतरी रस्त्यात गुंगळून काय म्हणजे भयंकर, म्हणजे ते आपल्याला ऐकवतही नाही आणि कळतही नाही. अरे बऱ्याचदा ह्या कवी लोकांचे गैरसमज असतात की आपण असे जितके जड शब्द पेरले ना म्हणजे आपण खूप हो, मोठे हो. साहित्यिक. मी खरं म्हणजे त्याच्यावर एक कविता लिहिली आहे, असेही कवी म्हणून. लिहायला बसलोय काहीतरी सुचतंय असं वाटत होतं, लिहायला बसलोय काहीतरी सुचतंय असं वाटत होतं, डोक्यात असंख्य विचारांचं थैमानही ताजं होतं. मी आहे कवी, गद्य कवी. आता गद्य कवी पद्य कवी असं काय नसतं, पण पूर्वीच्या काळी ही गद्य कविता, ही पद्य कविता असं काहीतरी निघालेलं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की ही गद्य कविता म्हणजे ह्याला काय यमक विमक नसलं तरी चालेल, अशाही कविता बऱ्याच आलेल्या आहेत. आणखी एक मिसकन्सेप्शन बघितलंय मी की मुक्त छंद म्हणजे काही लिहितात. मुक्त छंद हे त्या छंदाचं नाव आहे, तो मुक्त आहे असा फक्त भासला पाहिजे, पण ते यमक कम्प्लिटली असलं पाहिजे, हे कोणाच्या लक्षात येत नाही. काही असतं आणि त्याच्यात मीटरही असतं, त्याला एक मीटरही त्याचा असतो, स्वभाव असतो पण ते मुक्त त्याचा. छंद म्हणून लोक कसेही लिहितात. अगदी, अगदी. तर निबंध ते- देतात. हा, निबंध लिहितात. तर त्यांचे भाव लिहिलेत की तो म्हणतोय स्वतः, लिहायला बसलोय काहीतरी सुचतंय असं वाटत होतं, डोक्यात असंख्य विचारांचं थैमानही ताजं होतं. मी आहे कवी, गद्य कवी. कल्पना शक्तीला माझ्या बांध नाही, चंद्रावरचं पाणी ओघळून आणून पृथ्वीवर पाऊस पाडणारा मी. पण आत्ता कल्पक काही सुचत नाहीये, सुचलेलं कल्पक काही वाटत नाहीये, पण लिहायचंय, नक्कीच लिहायचंय, कारण सुचतंय असं वाटत होतं, डोक्यात असंख्य विचारांचं थैमानही ताजं होतं. वा, नको ती खाज असते ना. हो, कविताच लिहायची आहे, हो कविताच लिहायची आहे, विचारांना शब्दांची वलय देत लोकांच्या हृदयाला भिडवायची आहे. त्यातल्या त्यात गद्यात सोपी, सरळ वाक्य लिहून म्हणायची कवितेसारखी. एखाद्या वाक्यावर जोर दिला की लोक वा म्हणतात. चंद्राला सूर्याची उपमा देणारी आणि फुलपाखराच्या पंखांनी गरुड झेप घेणारी अशी कविता मला लिहायची आहे. असल्या शब्दांचा अर्थ पटकन काही कळत नाही, लोक वा म्हणून जातात सवयीने, मग एका पाठोपाठ एक म्हणत जातात लाजेने. म्हणूनच त्यातल्या त्यात गद्यच कविता बरी. अरे रे, आत्ता तर सुचते असं वाटत होतं, डोक्यात असंख्य विचारांचं थैमानही ताजं होतं, पण शी ही कविता म्हणजे क्षणार्धात कवितेलाही शी म्हणायला काही वाटत नाही त्यांना. पण शी ही कविता लिहिण्याच्या नादात विचार हरवले. जाऊ दे, आता ऐकून दाखवताना फक्त ओठ हलवीन कवितेच्या आविर्भावात, कवितेचं नाव ठेवीन मुकी. वा, पुस्तकात सुद्धा वर कवितेचं नाव, पण पान सर्व कोरं. आहा, डाव्या किंवा उजव्या कोपऱ्यात काढायला सांगेन एखाद्या प्रसिद्ध चित्रकाराला बोलकं चित्र मुक्या मुलीचं. वा, पाहिलं कसं सुचलं रागाच्या भरात शब्द विरहित काव्य, कवीना नवी दिशा देणार, मुक तरीही बरंच काही सांगून जाणार. पण तिचा अर्थ तुम्हाला समजलाय असं दिसू द्या तुमच्या चेहऱ्यावर. मध्ये कधीतरी वा म्हणायला तोंड उघडा. वा उच्चारला नाही तरी चालेल, कारण बहिऱ्यांना मुक्याची भाषा समजते. पण मला सवय होण्यासाठी कवितेची आणि तुमची, कारण मी आहे कवी, गद्य कवी. क्या बात आहे. मित्रांनो, बघा, इन्फॉर्मली आपण जेव्हा भेटतो मित्रांना, कोणत्याही मित्रांना, तेव्हा ही अशीच गंमत असते, असंच फ्रीडम असतं, बोलायला विचारांचं काही बंधन नसतं. खरं तर कुठच्याच गोष्टींचं बंधन नसतं, पण वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून आत्ता थांबतोय, पण पुन्हा पुढच्या आठवड्यात आपण केदार बरोबर याच इथे असेच पुढे कंटिन्यू करणार आहोत. हाच विषय केदारकडनं अजूनही काही ऐकणार आहोत, अजूनही गंमत बघणार आहोत. तुर्तास थांबतो. तुम्ही तोपर्यंत काय करायचंय, मजेत राहायचंय, मस्त राहायचंय, आनंदी राहायचंय, आणि खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते मात्र नक्की दाबायचंय.